आहे. ब्रह्मांडाची उत्पत्ती करण्यामागे विधात्याची काय कल्पना असेल? तसेच या ब्रह्मांडामध्ये आपला पृथ्वी हा ग्रह का बरं बनवला असेल? या पृथ्वीवर ही सजीव निर्जीव रूपी सृष्टी निर्माण करून प्राणी मात्रांची निर्मिती करून मानव रूपी देहाची निर्मिती का केली असेल? हे सर्व निर्माण करण्यामागे व या पूर्ण ब्रह्मांडाला निरंतर चालवण्यामागे काय कारण असेल? या ब्रह्मांडामध्ये आपल्या पृथ्वी समान अनेक ग्रह असून आपल्या पृथ्वीप्रमाणे अनेक तत्वांनी हे ब्रह्मांड बनवलेले आहे. आपल्या पृथ्वीचा जर विचार केला तर विज्ञान भाषेत असे म्हणतात की एका सूक्ष्म अशा अणुपासून व अणुरेणूच्या संयोगाने या पृथ्वीची निर्मिती झाली आहे. पण हा अणुरेणू म्हणजे काय? या अणुरेणूपासून या ब्रह्मांडाची व पृथ्वीरूप अनेक ग्रहांची व सर्व सजीव निर्जीवांची निर्मिती कशी व का झाली याचा विचार केला तर प्रथम ब्रह्मांड येते व ब्रह्मांडाचा विचार केला तर ते ब्रह्म स्थित आहे. ब्रह्म म्हणजे अणु व ब्रह्म म्हणजे विश्व आहे. ब्रह्म म्हणजे सूक्ष्मातील सूक्ष्म चेतना व ब्रह्म म्हणजे अवघे विश्व आहे. ब्रह्म म्हणजे ज्ञान व ब्रह्म म्हणजे विशाल ज्ञानाचे भंडार आहे. ब्रह्म म्हणजे सर्व व ब्रह्म म्हणजे सर्व आहे. ब्रह्म म्हणजेच ईश्वर व सर्वांचा जनक व पालनहार संहारक असून तोच घटक विश्व निर्माता आहे. ब्रह्म म्हणजे सत्य, ब्रह्म म्हणजे देव व हे ब्रह्मरूपी स्थित तत्व म्हणजेच ब्रह्मांड आहे. या ब्रह्मांडाचा पूर्ण अभ्यास ब्रह्मांड नायक परमेश्वर विश्व निर्माता विधाता सोडता कोणीही करू शकत नाही. असे हे ब्रह्मांड व ब्रह्मांड नायक तो परमेश्वर असून त्यांनी निर्माण केलेले हे अथांग विश्व आहे. या विश्वाचा सूक्ष्म अंश पृथ्वी असून ज्याप्रमाणे आपल्या शरीरातील एक पेशी म्हणजे पृथ्वी व संपूर्ण शरीर म्हणजे विश्व आहे व अनेक पेशी व सर्वांना मिळून या देहाला चालवणारा तो विश्व निर्माता म्हणजेच ब्रह्म आहे. हेच ब्रह्मस्वरूप अणुमध्ये स्थित असून अनेक अणुकणांनी मिळून हे ब्रह्मांड निर्माण झालेले आहे. अणुकण म्हणजेच त्या विश्व निर्मात्याने निर्माण केलेले विश्वव्यापकीय ब्रह्मरूप तत्व असून हे तत्व त्रिसूत्री स्वरूपात असून ज्याला विज्ञान भाषेत प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन प्लस इलेक्ट्रॉन बरोबर अणु असे तत्व म्हणजेच अणुकण आहे व अशा अनेक असंख्य अणुकणांनी मिळून या ब्रह्मांडाची व पृथ्वीची निर्मिती झालेली आहे. या ब्रह्मांडात पृथ्वीवर जे पण सजीव निर्जीव रूपी तत्व घटक आहेत या सर्वांमध्ये स्थित सर्वांचे मूळ अणु व रेणू आहेत. म्हणून अणु व रेणुकणामार्फतच सर्व निर्मिती आहे. म्हणजे प्रत्येक घटकांच्या मग विश्व असेल किंवा पृथ्वी असेल या अणुरेणूच्या संयोगाशिवाय कुठलाही सजीव अथवा निर्जीव घटक बनूच शकत नाही. या अणु कणांचा विचार केला तर प्रोटॉन, न्यूट्रॉन व इलेक्ट्रॉन शिवाय किंवा त्यातील एक जरी घटक नसेल तरी ही त्रिसूत्री बनू शकत नाही व या त्रिसूत्री शिवाय अणूची उत्पत्तीच अशक्य आहे. शिवाय रेणुकण म्हणजे दोन किंवा अधिक घटकांनी निर्मित रसायन असून रेणूचे मूळ पण अणु आहे. म्हणून सर्व घटकांचे उगमस्थान ब्रह्मस्वरूप अणु हा त्रिसूत्री अंश आहे. म्हणून या अणुरेणूला जीवित व सजीवत्व प्राप्त करून देणारा व त्यांचे मिलन करून हे विश्व निर्माण करणारा विश्व निर्माता विधाता हा सर्वांचा निर्माता व सर्व सूक्ष्मातील सूक्ष्म कणांत वास करणारा असून अणुरेणूरूपी प्रोटॉन, न्यूट्रॉन व इलेक्ट्रॉन मधील तीनही तत्व असून या तीन तत्वाशिवाय एक अणुही बनू शकत नाही. असा हा विश्वव्यापक रूपी ब्रह्मांड निर्माता ब्रह्मांड रचिता असून सूक्ष्म घटकांपासून त्या अवाढव्य अशा वस्तू रूपाने स्थित अशा विश्वात तोच ईश्वर या देव रूपाने निर्गुण सगुण स्वरूपात स्थित आहे. ईश्वरच पृथ्वी तत्व रूपी स्थिर असून तोच पृथ्वी, तोच ग्रह, तोच चंद्र, तोच सूर्य, तोच तारा, तोच पाणी, तोच हवा, तोच अग्नी, तोच अन्न, तोच प्राणी, तोच मानव, तोच आकाश, तोच भूमी, तोच पाताळ, तोच सर्व भूतांच्या रूपी स्थित असून प्रत्येकामध्ये तोच परमात्मा परमेश्वर भगवंत विश्वरचेता असून तोच सर्वांचा निर्माता, पालनहार व संहारक आहे. या विश्वाचा पिता पण तोच व माता पण तो ईश्वरच असून प्रत्येक घटकांमध्ये चेतना रूपाने कार्यान्वित असून या विश्वाला ब्रह्मांडाला चालवण्याचे कार्य करतो. जे चक्र सतत निरंतर चालूच असून अनंत काळापासून अविरतपणे चालू आहे. ज्यामध्ये सर्व चंद्र, सूर्य, पृथ्वी व इतर सर्व ग्रहांना व सर्व ब्रह्मांडातील घटकांना चालवणारा तो विश्व निर्माता ईश्वर असून तो सर्वांना सांभाळणारा असं अनंत व्यापक स्वरूप आहे. अनेक ग्रह व आकाश मिळून या विश्वाची निर्मिती असून हे प्रचंड व्याप्त अशा स्वरूपात असून ज्यातील एका अंशरूपी ज्याला पृथ्वी असे आपण संबोधतो या ग्रहामध्ये आपण अणुरेणूच्या रूपाने संयोगाने ईश्वराच्या अकल्पनीय अशा विश्वातील निर्मितीरूप जी पृथ्वी आहे या पृथ्वीरूपी ग्रहावर आपण सर्व भूते राहत आहोत. या पृथ्वीवर खूपच प्रकारचे जीव, अनेक असे कीटक हे जीव जंतू प्राणी स्वरूपात
मग भूचर, खेचर व जलचर अशा स्वरूपात भूत रूपाने स्थित असून ज्यामध्ये मानवरूपी देह हे आपले शरीर असून हे शरीर काही मर्यादित सूक्ष्म काळापुरतीच्या पृथ्वीवर राहणारे असून सर्व भूत मात्रांप्रमाणे शरीर हे नाशवंत आहे, तर या शरीराला चेतना देणारी जी ब्रह्मशक्ती, जी चेतना व जो आत्मा आहे तो अजरामर व कधीही मरणारा नसून ज्या चेतनेमुळे आपण या पृथ्वीवर, या भूमीवर हालचाल करू शकतो, म्हणून ही चेतना असेल किंवा शरीर असेल जे सर्वच त्या विश्वनिर्मात्याचे असून आपले असे स्वतःचे, ज्याला आपण माझे व मी म्हणतो, असे आपले स्वतःचे या भूतलावर काहीही नाही. ज्याप्रमाणे मुंग्याच्या वारुळातील एक मुंगी असते, त्याला या पृथ्वीरूपी ब्रह्मांडाचे ज्ञान नसते, त्याप्रमाणेच आपण या पृथ्वी स्वरूप वारुळातील एक देहरूपी मुंगी असून आपणास पण या ब्रह्मांडाचे काहीही ज्ञान नाही. जी मुंगी त्या वारुळालाच आपली पृथ्वी, देश व आपले विश्व म्हणून जगत असते, तसेच आपला देह पण या पृथ्वीरूपी ग्रहामध्ये वावरताना या पृथ्वीला, देशाला व आपल्यालाच विश्व म्हणून जगत असतो. असे या विश्वापुढे आपण अज्ञानी, विज्ञानी व मूढ असून खऱ्या ज्ञानापासून आपण खूप दूर आहोत. विज्ञानाची उत्पत्ती ही गरजेनुसार व काळानुरूप अध्यात्मातूनच झालेली असून आध्यात्मिक ज्ञान, ज्याला ईश्वर ज्ञान, ब्रह्मज्ञान म्हणावे, ते सर्वश्रेष्ठ आहे. ब्रह्मांड असेल किंवा पृथ्वी असेल हे सर्व कालचक्रामध्ये मर्यादित असून अखंडपणे कार्यरत आहे. ब्रह्मांडामध्ये असे आपल्या समान अनेक भूतमात्रांचा वास असून करोडो देह या कालचक्रामध्ये, या ब्रह्मांडात एका क्षणात निर्माण होतात व एका क्षणात नाश पावतात. अशी या विश्वनिर्मात्याची रचना असून हे सर्व ज्या त्या कालचक्रात, काळानुरूप ज्या त्या वेळेस घडते व हे निरंतर घडत असून निरंतर घडतच राहणार हे निश्चित. आजचा वेळ उद्या नाही, तर हा क्षण ही वेळ पुन्हा नाही. उद्या आज नाही, म्हणजे जो बदल सतत घडतो आहे व ज्या स्वरूपात घडतो आहे तो परत घडत नाही व घडणार नाही. अशी या विश्वरचनेने या विशाल अशा कालचक्राची व या विश्वाची निर्मिती करून हे सर्व चक्र निर्माण करून हे सर्व चालून आपल्या समान अशा 84 लक्ष सूक्ष्म जीवांना बनवणारा व पालनहार व संहारक विश्व निर्माता आहे, जो सतत नवनवीन योनीत बदल करून सर्व विश्व चालवत